राम राम जय जय राम जय रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता सुखदा धारे साधने विठ्ठल विठ्ठल सुखदाने होता सुखदाने हरि तो हवा
देवाची ये द्वारे उभा क्षणाभरी देवाचे द्वारी उभा क्षणाभरी मुक्तीचारी साधविला तेने मुक्तीचारी साधिरा तेने मुक्तीचारी साधिरा हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे आसुनी संसारी जिव्हे वेग करी असुनी संसारी जीवे वेगो करे वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी वाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुण ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुण ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या तारकेचा राणा पांडवा करी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हो बार कुमार ओ बालकुमार देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वार उभा क्षणभरी देवाची द्वार उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी राम देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारे उभा क्षणभरी देवाची द्वारे उभा क्षणभरी मुक्तीच्या
तेरे मुक्ति जान साधिए तेरे मुक्ति जान साधिए हाजी मुके बना हाजी मुके बना हाजी मुके बना हाजी मुके बना तेरे मुक्ति जान साधिएला तेरे मुक्ति जान साधिएला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना रात गणना कोण गणना कोण गरी पुण्याची गणना पुण्याची गणना गणना कोण गए कोण गए कोण गए गणना गणना
हरिमुखे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारे साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विढाल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिर्यो गिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं विठ्ठल जयांची या केलिया स्मरण होय सकळ विद्यांचा अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत
मस्तक हे पाया भरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी करी संताच्या वार करी संताच्या यावर करी चढता यावर करी चढता यावर करी चढता वार करी चढता हो मस्तक हे पायावरी यावर करी चढता यावर करी चढता चढता देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानाचे चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील अभंग आहे. या अभंगातून माऊली ज्ञानेश्वर महाराज देवाच्या द्वारा क्षणभर उभे राहिलात तर 4 मुक्ती प्राप्त होतात. आणि म्हणून मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. मुखाने भगवंताचं नामस्मरण कराल तर तुमच्या पुण्याची गणती कोण करू शकेल. मग तुम्ही कुठेही असला तरी चालेल, संसारात असले तरी. कारण वेदशास्त्र पुराण वर हात करून सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराज व्यासांची साक्ष काढून सांगतात की द्वारकेचा भगवान परमात्मा अखंड नामस्मरण करणारे पांडव द्वारका सोडून पांडवांच्या घरी आहे. विठाल विठाला 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 कीर्तनापुरी दंशद परिहार द्यावा लागतो. तालुका राहता समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी वाकडी खंडोबाची वाकडी खंडोबा देवाची वाकडी अधिक मास पुरुषोत्तम मास निमित्ताने अखंड अर्णम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण अधिक मास ग्रंथ पारायण सोहळा सद्गुरु योगराज श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने खंडोबाराय मंदिरामध्ये अखंड अर्णम सप्ताह सुरुवात होऊन आजचा आपला कार्यक्रम दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा आज माझ्याकडे आलेली आहेत. पॉम्पलेट मोठं भारी छापलं मात्र. आजचा दुसरा दिवस आहे पण पॉम्पलेट तारीख झाली पहिले तो भरतमारचं कीर्तन तर पार पुढे आहे. अधिक मास आहे. अधिक मासामध्ये जे कर्म कराल त्याचं डबल फळ मिळतं. समजा या सप्ताहाला कोणी 11,000 रुपये दान केले तर 11 22,000 पुण्य त्याच्या पदरात पडतं. कोणी 5,000 रुपये द्याल तर आपल्या पदरामध्ये 10,000 पुण्य आपल्या पदरात पडतं.
म्हणजे हा महिनाभर पुण्यकाल आहे, म्हणजे पर्वणी. आणि ह्या पर्वणी पुण्यकाळामध्ये माणसाने सतत भगवंताचं नामस्मरण करावं. हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता बसता हरी बोला. जे डबल फळ आपल्या पत्रात पडेल ना, पुण्य. चांगलं केलं चांगलं, आणि वाईट केलं तर तसंच नव्हते. म्हणून हा पुण्यकाल महिना आहे. ह्या अधिक मासामध्ये कर्म चांगलंच करायचं. आणि म्हणून गावोगाव सगळं सप्ताह आहेत. कोणी भजनच करतायत सतत 7 दिवस, कोणी हरिपाठच करतायत, कोणी तुळशीची माळ घेऊन रामकृष्ण हा एवढाच जप करतायत. ज्यांना जसं काही चांगलं कर्म करता येईल तसं त्याच्या पद्धतीने जो तो करतोय. आणि आपल्या या वाकडी गावामध्ये खंडोबाची वाकडी विढा सप्ताह आहे. दररोजचे कार्यक्रम आहेत. महाराज मंडळी मात्र सारेच गोळा केले. मात्र वाकडी गावाच्या जर मनात आलं तर वाकडी काही करू शकते. सरळ विढाला विढाला वाकडी नावावर जाऊ नका. नाव आहे तसं. आमच्या तालुक्यात शिवराई खेळ सप्ताह झाला. गुरुवारी महाराज म्हणायचे नाव शिवराई आहे पण बंदर उभा आहे. तसं नाव जरी वाकडी आहे परंतु सरळ आहे. आणि शिवाय खंडोबा देवाची वाकडी मोठं बांधकाम झालं. इकडं फारच सुंदर झालं, फारच रोषणाई आली. पहिलं पूर्वीच्या काळामध्ये फक्त छोटंसं मंदिर होतं, बाकी काही नव्हतं. तरी परंतु कायम इकडं गुरुवारी महाराजांचे कायम कार्यक्रम झाले. गावकरी मंडळी रविवार चालू का अजून? श्रावण चौथा आहे का? महाराजांनी कार्यक्रम केले. वाकडी गाव म्हणजे महाराजांचं फार प्रेमाचं गाव. नंबर 1 गाव म्हणजे वाकडी गाव. कोण कार्यक्रम आलो, कुठं काही कार्यक्रम नसेल कुठं तर महाराज म्हणजे आता कुठं जायचं, आता काय कार्यक्रम नाही, महाराज म्हणायचे चला वाकडीला जाऊ. वाकडी गावाला यायचं, कोणीकडे जायचं नाही. आपलं गंगागीर महाराजांचा ओटा, त्या ओटावर बसायचं. सारं गाव तुला जमा व्हायचं. जुनी माणसं, जुनी मंडळी सर्व यायचे. मग तिकडं बोलणं चालणं, काही वेळेस तिकडंच चहा पाणी, काही वेळेस तिकडंच भाकरी आणा, इकडंच जेवण. म्हणजे इतकं प्रेमाचं गाव. एवढंच नव्हे, महाराज म्हणायचे वाकडी गाव म्हणजे माझं माहेर घर आहे. इकडं सप्ताह झाला असंच काहीतरी झालं. गाडी चालता चालता महाराज म्हणे अरे वाकडी गाव म्हणजे माझं माहेर घर आहे. वैकुंठवासी सोमेश्वरगिरी महाराज दवाखान्यात होते. हे महाराजांच्या मुखातील शब्द बरं तुमच्याकडे बोलत होते. दवाखान्यात होते, पैसाच नव्हता. वाकडीची पूर्वी जी कोण मंडळी असेल या गावची, महाराज म्हणे हे लोक मला दवाखान्यात पैसे आणून द्यायचे. म्हणजे महाराजांचा आणि वाकडी गावाचा फारच सन्मान, तसा गंगागिरी महाराजपासून सन्मान. परंतु महाराजांचा संबंध म्हणा, महाराजांचा परमार्थ म्हणा, हे सर्व महाराजांनी वाढवलं. रोप सद्गुरू गंगागिरी महाराजांनी लावलं. परंतु त्याला खत पाणी घालायचं काम आयुष्यभर रक्ताचं पाणी हाडाचे काढं करून हे सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी केलं. विठाला विठाला श्री क्षेत्र आळंदी
सिद्धेश्वर महाराजांचं स्थान आहे. इंद्राने तिथे तप केलंय. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. मोठं देवस्थान सिद्धेश्वर महाराज. इंद्राने तिथे तप केलं. ती जागा आहे पवित्र, पवित्र भूमी आहे. परंतु आळंदीला हे महत्त्व कोणामुळे? माऊली ज्ञानेश्वर महाराजांमुळे आहे. तसं गंगागिरी महाराजांनी रोप लावलं. गंगागिरी महाराजांचा परमार्थ वारकरी संप्रदायाचा परमार्थ, जातीचे गिरे असून खांद्यावर पताका घेऊन आळंदी, पंढरी, पैठण, त्र्यंबकची वारी करणारे गंगागिरी महाराज. तो जुना काळ एवढं काही नव्हतं, परंतु सोमेश्वरी महाराजांच्या काळापर्यंत ही परिस्थिती एकदम जमतेमच होती. परंतु महाराज स्थानापन्न झाल्यानंतर गुरुवर्य महाराजांनी बेटाला असा समाज जोडला, असा जोडला की ते बेट माणसाच्या हृदयात कोरूनच ठेवलंय. विठाल विठाल विठ्ठल 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 आहे. म्हणून ही सर्व पुण्य आहे, गुरुवर्य महाराजांची पुण्य आहे. मी तुमच्या पुढं दोन शब्द एवढे आकडं बोलतोय. मी काय कोणी विद्वान नाही, शास्त्री नाही, पंडित नाही, फार शाळा शिकलेलं आहे असं बी नाही, फार पुढं तप केलं आहे असं बी नाही. हे तुमच्या पुढंच माझा आयुष्य गेलं. परंतु हे सर्व करण्याला कारण आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. त्यांनीच घडवलं आणि त्यांनी तुमच्या पुढं उभं केलं. असं हे वाकडी गाव चांगलं गाव आहे. अधिक मासानिमित्त हा सप्ताह आहे. या सप्ताहाची सेवा, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराज या गावामध्ये रात्री अपरात्री आम्ही कधी आलो, पाऊस असो पाणी असो, या वाकडी गावात खालून यायचं जरी ठरलं, गावात शिरायचं ठरलं तरी खालोकून गाडी फसत होती. अहो गणेश नगरून आलं तरी ह्या इकडे गाडी फसत होती. ह्या मंदिरात यायला सुद्धा गाडी फसत होती, म्हणजे रस्तेच नव्हते. केवढा मोठा आज काय पलाट झाला. परंतु असा जरी असेल, त्रास जरी असेल, परंतु महाराजांनी कार्यक्रम सोडू नये. महाराजांचे फार उपकार आहेत. आणि महाराजांचं माझ्यासारखं काय वर्णन करू शकेल, किती वर्णन करणार. साधूचं काय वर्णन होणार आपल्याकडं. मस्तक चरणी ठेवीत असे, कायवानु आता न पुरे ही वाणी. कायवानु आता न पुरे वाणी. कायवानु आता न पुरे ही कायवानु आता न पुरे वाणी. मस्तक चरणी ठेवीत असे. मस्तका चरणी ठेवीत असे. मस्तका चरणी ठेवीत असे. कायवानु आता न पुरे वाणी. मस्तका चरणी ठेवीत असे. मस्तक चरणी ठेवीत असे, कायवानु आता न पुरे ही रात्र असो अपरात्र असो, वाकडीला महाराज कधी आले. हक्काचे माणसं. पूर्वीचे कार्यक्रम सर्व रात्रीचे होते. आमची ती लाल गाडी, साहेबरावांना तुम्हाला आठवते ना, 5137 नंबर गाडी. आज ती गाडी आहे. गंगापूर तालुका वाहेगाव काशीनाथ पाटील हिवाळे होते. काशीनाथ पाटील हिवाळे, त्यांच्याकडे ती गाडी आजही आहे. अनेकांनी ती गाडी मागितली, परंतु तो गाडी देतच नाही. त्यांचा मुलगा आहे आता प्रल्हाद, काशीनाथ पाटील गेली. काही माणसं माझ्याकडे आले की बा तेवढी गाडी द्यायची सांगा. मला तो प्रल्हाद यादव म्हटला, अरे म्हणलं ती गाडी कोणाला तरी माणसं मागतात तर दे तू, नाहीतर मला देऊन टाक. तो नाही, तो महाराजांचा प्रसाद आहे. त्या गाडीवर तर आपण एवढं उभं केलं म्हणे महाराज. एवढंही होऊन आपला राजन भाऊ, राजन शेळके,
हे गेले त्यांच्याकडं ती गाडी मागायला, त्यांनाही नाही दिली त्यांनी. तो महाराजांचा प्रसाद आहे. ती गाडी पेट्रोल डिझेल केली, अल्टार, त्या गाडीत महाराज फिरले. त्याचा कुठं रस्तेच नाही, पुढं पाठीतोड, पुढं काय होई, त्या स्टार्टरमध्ये पाणी जाई, गाडी बंद पडत जाई. एकदा माळेवाडीच्या पुढं निघालो आणि त्या कार महत्वाचा रस्ता होता, तिचं मागचं चाकच गेलं निघून. पावसाळ्याचे दिवस आणि ते काँग्रेस जेच ते चाक मागून निघालं ते गाडीच्या पुढं पळलं, गेलं काँग्रेसमध्ये. काँग्रेस डोके एवढं गाडीमध्येच चालली आमचं चर्चा. तर तुम्हाला काय सांगा, तेवढ्या रात्री ते चाक शोधलं, आसपासचे माणसं आले. म्हणजे असे दिवस होते, कठीण दिवस होते. आणि म्हणून ही सर्व महाराजांचे पुण्य आहेत, त्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे उभा आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या पुढे जसे काही वेळी वाकडे दोन शब्द बोलता येतील ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणजे आपण सर्व मिळून ही भगवंताची सेवा करूया. विठ्ठल विठ्ठल दररोजचे कार्यक्रम आहेत, सर्व संत महंत चांगली कीर्तन आहेत. आणि शेवट काला महाप्रसाद परम आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, आदरणीय महंत उद्धवजी महाराज नेवासेकर यांच्या काल्याचे कीर्तन कार्यक्रम सांगता होणार आहे. राजांनी मला फोन केला म्हणजे महाराज आमच्याकडे सप्ताह आहे, तुम्हाला 1 तारीख आहे म्हणे, तुम्ही 1 तारीख द्या. म्हणलं भाऊ तारीख देतो, पण परत फोन नाही आला पाहिजे काही. म्हणे नाही ना. म्हणलं नाही ना काय. अहो महाराज म्हणे साऱ्याला माणसं बी म्हणे घेऊन टाका आणि महंत उद्धव महाराजांनाही विचारलं म्हणे, ते म्हणे घेऊन टाका. तेव्हा मला कळलं सप्ताह कोणाचं आहे. महंत उद्धव महाराजांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह आहे. उद्धव महाराज चांगले आहेत म्हणजे बाकीच्या लोकांना मोठा असा अर्थ घेऊ नका, चांगला अर्थ घ्या. त्यांनी गुरुवर्य महाराजांची आरती केली. आरती इतकी अप्रतिम आहे, जशी सद्गुरू गंगागिरी महाराजांची आरती आहे तशी ही सद्गुरू नारायणगिरी महाराजांची आरती आहे. ती आरती सर्वांनी पाठ करावी. आपली गुरुची आरती आपण म्हणावी. मग फोटो असो की मूर्ती असो, उदबत्ती फुलवात घेऊन महाराजांची आरती करावी आणि सर्वांनी ती आरती म्हणावी. अशी गोड अप्रतिम रसभरीत आरती महाराज. अगदी महाराजांचं तत्व त्या आरतीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल मी स्वतः ती आरती दररोज म्हणतो. आरती ओवळताना नाही. माझ्याकडे छोटीशी मूर्ती महाराजांची. आपण माणूसच छोटा आहे, आपला आश्रमही छोटा आहे, परंतु आपलं जसं असेल तसं. परंतु मी महाराजांची आरती दररोज म्हणतो. ती मला पटली ती आरती. बरं का, आरती खूप छान आहे. बेटाचे सर्वच माणसं चांगले आहे, महाराजांचे माणसं सर्वच चांगले आहे, बेटाचे माणसं सर्वच चांगले.
उद्धव महाराज भेटत राहिले, आम्ही बरोबरच राहिलो ना. त्यांनाच महाराजांनी नेवाशाला दिलं. तिकडं स्वामी होते, त्यांचं आडनाव शेळके होतं, पण त्यांना सर्व स्वामीच म्हणायचे. आणि एक दिवस सकाळी सकाळी गोवर्धन गाडीनं आले, गोवर्धनमध्ये मुक्कामाला राहिले. सकाळी आपलं त्यांची ती पडशी असायची, मागं एक आणि पुढं एक, खांद्यावर मारली. सकाळीच आले महाराज. नेटकंच आम्ही रात्री कुठून नेटकंच उठले होते. अरे महाराज म्हणे, अरे काय सांगता कोणी इकडं? म्हणे आलो. महाराज म्हणे काय काम आहे ते बोला. एवढं सकाळी कसे आले? म्हणे गोवर्धन गाडीनं आलो, तिकडं मुक्कामावर राहिलो, सकाळी इकडं आलो. अरे काय काम आहे? म्हणे मला पोरगं पाहिजे. पोरगं पाहिजे? महाराज म्हणे आमच्याकडे पोरगं बिरगं काय नाही. खाली बसले, पोरगं नाही म्हटल्यावर लगेच पडशी उचलली, निघाली लगेच. अहो काय, मला जर पोरगं नाही म्हणे, मग इकडे थांबायचंच काय? ते जुने माणसं होते. महाराज म्हणे अहो पोरगं आले तर पाहिजे ना, तिकडं राहिले तर पाहिजे ना. तिथं काय म्हणे, तिकडं तो काय खाईल म्हणे. तिकडे एक तुकाराम महाराजं मंदिर बांधून ठेवलं, काय खाणार तिकडं? तुम्ही द्या म्हणे, तुम्ही दिल्यानंतर सारं होईल. शार्प करा शार्प. महाराजांनी त्यांना तिकडे दिलं. सर्व महाराजांनी तिकडे दिलं आणि नेवाशाला गेले. चांगले कार्यक्रम चालले. पिकअप नेवाशाला गेलो, त्यांनी चांगला पिकअप घेतला जोरात. असा पिकअप घेतला की गाडीच घेऊन टाकली लगेच. पहिली मोटरसायकल होती, मोटरसायकल झाली, गाडीच घेऊन टाकली. चालले कार्यक्रम. वाजवणारा संघ पाखवाजा गाडीत. रात्री आले कोणतरी, गाडी बाहेरच उभी, हे झोपले. गेली ना गाडी कोणीतरी घेऊन. सकाळी पाहत तर गाडीच नाही. पुण्यतिथी होती गंगागिरी महाराजांची. काल्याच्या कीर्तनामध्ये महाराजांनी कीर्तन चालता महाराजांनी चौकडं नजर फिरवली. माझं चांगलं लक्षात येते. महाराजांनी पाहिलं याची गाडी गेली, हे काही आले नाही. महाराज म्हणे अहो ते आमच्या नेवाशाचे उद्धव महाराज, त्यांची गाडीच नेली म्हणे चोरांना. बरं झाले म्हणे नेली तुम्ही. कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी महाराजांनी मला हाक मारली. महाराज म्हणे अरे भरात. 2-4 हाका मारल्या. 3-4चा टाईम. अरे तुम्ही असा करा म्हणे, आपली गाडी घ्या आणि नेवाशाला जाऊन या. महाराज आले ते असे बोललेले होते. बोललं काय नेवाशाला? अरे त्या उद्धव महाराजांची गाडी गेली, त्यांना भेटून या. म्हणलं तुम्ही तर काल म्हणले गेली ते गेली. महाराज असे हसले. महाराज म्हणे अरे तुला राग आला काय? मी काही बोललो नाही. महाराज म्हणे हा बाय, आता गेली ती गेली म्हणे, चोराला नेली. मी सांगितलं म्हणे चोराला न्यायची. जा म्हणे तुम्ही भेटून या म्हणे. तुम्ही गेलो आम्ही 2-4 जण भेटलो त्यांना. आणि आता पाहिल्यावर थोडं वर त्यांना होईना का आम्हाला होईना, थोडंफार गयवरून येणारच ना. आम्ही तरी माणसं चंद्रा जाऊन आलो. आता काय करणार, ते तरी काय करत नाही, त्याला कोणतरी काय करेल. त्याच्यानंतर महाराज स्वतः गेले नेवाशाला. फोन नाही काय नाही, अचानक एकदम महाराज तिकडे गेलो. महाराज म्हणे अहो लेक मोठ्याच्या घरी दिली, तिला पुढे सवड आहे, मग बापाला यावं लागतं ना.
गुरुवर नारंगेर महाराजांनी असे उद्गार काढावेत म्हणून आम्ही आलो. म्हणजे महाराज स्वतः भेटायला गेले, मोठ्याकडे लेख दिले आणि खरोखरच उद्धव महाराज त्यांचं वर्णन नाही करीत मी. त्यांची माझी कधी बैठक नाही, ती त्यांच्याकडे मी कधी जात नाही. फक्त पुढं कार्यक्रमाला आले, भेटले, नमस्कार चमत्कार त्यापुरतं तेवढं. परंतु तुमच्या पुढं जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या पुढं मांडले. आणि त्या स्थानाला पहिल्यापासून मोठमोठेच भक्त आहे. स्वामी होते तर स्वामीचे भक्त, पैशावाले मोठे श्रीमंत होते. जज कोर्ट त्यांचं शिष्य होतं. जज कोर्ट ते सर्व कुटुंब आणि ते स्वामी स्वतः भेटात यायचे. महाराजांच्या दर्शनाला स्वामी त्यांना घेऊन यायचे. आणि आजही त्या स्थानाला माणसं चांगलेच आहे. विठाला 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 चौकात फिरतात, कार्यक्रम करीत महाराजांचं नाव, महाराजांचं बद्दल दोन शब्द. आणि ही जी त्यांनी महाराजांची आरती केली ही खूप सुंदर आरती आहे बरं का. आरती सद्गुरु राया उद्धरया जय जीवा नारायण भक्ती ज्ञानाचा ठेवा. आरती सद्गुरु राया, आरती सद्गुरु राया. आज जन्म ब्रह्मचारी वैराग्याचे तेज भारी. संन्यासी मार्गी असोनी पंढरीचे वार करी. भक्तावरी बहुकृपा तुम्ही केली माय बापा. साधकासी तारी येले मार्ग दाबुनी सोपा. पाखांडाचे केले खंडन मानवतेची शिकवण. पूर्ण परब्रह्म रूप दास चरणी होतो लीन. विठाला 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 दास चरणी होतो लीन. स्वतःचं नाव टाकेल नाही आरतीमध्ये. तुम्ही आम्ही सर्व महाराजांचे दास आहोत, सेवक आहोत आणि म्हणून सर्वांनी ती आरती म्हणावी. विठाला विठाला देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधविल्या. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. आजची पंगत कोणाची हो? अल्पोहार श्री रमेश सीताराम शिरसाट. कैलासवासी गंगूबाई तुकाराम सदाफळ. कैलासवासी ज्ञानेश्वर तुकाराम सदाफळ यांचे स्मरणार्थ गोरक्षनाथ तुकाराम सदाफळ, सागर ज्ञानेश्वर सदाफळ यांच्या आता कीर्तनानंतर ताबडतोब पंगत आहे. आणि सकाळी नाश्ता पाणी आणि संतपूजन कैलासवासी जनाबाई अर्थात कैलासवासी पोपटराव पंढरनाथ शेळके यांचे स्मरणार्थ श्री राजन भाऊसाहेब शेळके म्हणजे ताईंचे नातू. ताई गेल्या, ताईला जाऊन दीड वर्ष झालं, 1.5-2 वर्ष झाले असेल ताईला जाऊन. ताई म्हणजे ते घरच भाऊ असो ताई असो महाराजांवर प्रेम करणारे. महाराजांनी त्यांच्यावर प्रेम केलं.
भाऊचा महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला भाऊने. खूप मोठा खर्च केला. आम्ही कोणीतरी आल्यानंतर महाराजही खूप बोललेत. आम्हाला गाडीत बोलले, तुम्ही लोकांना सांगतात काय. ताई म्हणजे एक साध्वी जीवन जगल्यात. बेटात पुण्यतिथी वेळेस एकदा असंच काहीतरी झालं. ताई मला म्हणे, भरत महाराज तुम्ही थोडं शांत राहत जा. काही झालं म्हणजे ते महाराजांनी त्या खिडकीतून ऐकलं. महाराज लगेच बाहेर आले. महाराज म्हणे, हो ताई तुम्ही यांच्या काही नाही लागले म्हणे पोराच्या. हे पोरं असे भांडतील ना असे गोड होतील पाहिजे. ताईचं ते बोलणं साधं सरळ, परंतु गेल्या ताई जाणारच. एकदा कधीतरी ती खेप आहेच माणसाची. राजन भाऊन मला फोन केला. त्यांचा माझा परिचय नाही. ताईच्या श्राद्धाचं आमंत्रण द्यायला आले. एकदम माझ्यापुढे येऊन उभे राहिले. मी म्हणलं आता कोण पोर काय बोलता. बरं आंबे घेऊन आले. मला आता काय ओळख पोचना. त्यांच्याबरोबर ते डांगे पडील होते. अहो ते थकले ना माणसं राजा. ते थकले, मी थकलो. थोडा अंदाज झाला, म्हणलं हे वाकडी कर दिसतं. पण राजन म्हणे ते मला ओळखलं नाही. म्हणलं नाही भाऊ, कसं ओळखणार. महाराज गेल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलोच नाही. कोणाकडे गेलो नाही का तुमच्याकडे आलो. फोन सुद्धा नाही. किती वर्ष झाले महाराजांना जाऊन 17 वर्ष झाले. 17 वर्षे. 17 वर्षाने मी इथं आलो. हे पहिलं कीर्तन 17 वर्षानंतर. आता पुढल्या 17 वर्षाला आता एवढा गॅप घेतला ना. पुढच्या कीर्तनाला परत एवढाच गॅप. तुम्ही मला फोन करा. पण मी वरून बोलन विडाला. माणूस जगवतो तरी किती राजा. आता माझं तर 63-64 चालू आहे. 17 वर्ष कसा जगणार सांगा. आणि तुम्ही 17 वर्षानं मला पण तरी फोन करा. पण पाहू वरून डिस्टर्ब नका नंतर करा. राहू द्या काही असो. राहू द्या वायरचं काम राहू द्या. सेवा आहे महाराजांच्या आशीर्वादानं करू. थोड्या वेळ 1 तासभर राहिला असेल किंवा अर्धा तास राहिला असेल नंतर करा बरं का. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधविल्या. देवाच्या दारात क्षणभर उभे राहाल तर 4 मुक्तीचा लाभ होईल. अभंग सर्वांच्या पाठी. हरिपाठ सर्वांच्या पाठ आहे राजा. बरोबर आहे ना. कीर्तन करायचं आहे का. हरिपाठाला लावा घ्या. सर्वांच्या पाठात लावा. हरिपाठ छोटासा ग्रंथ आहे पण चांगला ग्रंथ आहे. ब्राह्मणांचा नित्य संध्येप्रमाणे वारकऱ्यांचा हरिपाठ. स्नान झालं का त्याने हरिपाठ म्हटलंच पाहिजे. स्नानाला बसला का हरिपाठ आरंभ केला पाहिजे. पूजा अर्चा होईपर्यंत पूर्ण हरिपाठ म्हटला पाहिजे. वारकऱ्याचा नित्य नियम आहे. हरिपाठ सर्वांच्या पाठी आहे. हरिपाठ पाठ जरी असला परंतु हरिपाठाचा अर्थ सर्वांनाच कळल असं मात्र सांगता येत नाही. विठाला विठाला हरिपाठ पाठ केला पाहिजे. हरिपाठ पाठ पाहिजे. पाठ करणं चांगलं आहे परंतु पाठ करीत असताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देणं हे त्याहीपेक्षा चांगलं आहे.
हरिपाठ पाठकांना हरिपाठ पाठ करीत असताना अर्थ योग्य अर्थामुळेच शब्दाला महत्व आहे. अर्थाकडे लक्ष देऊन पाठ कराल तर त्या ग्रंथामध्ये प्रवेश होईल. प्रवेश होईल म्हणजे त्या हरिपाठाचा त्या ग्रंथाचा जो एक आनंद आहे तो आनंद भोगायला मिळेल. विठाल विठाल ओ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज अनेक ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, अमृतानुभव आहे, चांगदेवपासष्टी आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ महान आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी होवे अनुभवावी, एकतरी होवे अनुभवावी. ओ नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी जैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी अध्यात्मशास्त्राची आहे. जैसे अध्यात्मशास्त्राची आहे अंतरंगाचे अधिकारी जो अध्यात्मशास्त्रात निष्णात आहे. सत्शास्त्र अध्यात्मशास्त्रात जो निष्णात आहे तोच त्या ग्रंथामध्ये अंतरंगामध्ये प्रवेश करू शकतो आणि तो त्या ग्रंथाचा अधिकारी आहे. विठाल विठाल विठाला 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 विठाला. अहो अर्जुनाचे पांती परिसनया योग्य होती. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी अर्जुनासारखा पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायणाला का बसत नाही लोक? बाकीचे ग्रंथ सपाटून पारायण चालतात. महिला तेवढ्याच पुरुष तेवढेच, परंतु ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाला माणसं कमीच. हो महाराज, तुम्हा सर्वांना आदरणीय नमस्कार. समसृष्टीवाले तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम सर्वांनाच नमस्कार. विठाल विठाल का बसत नाही? अधिकारच नाही. अधिकार नाही म्हणजे कोणताही ग्रंथ असो त्याचा अर्थ जर कळला म्हणजे माणसाला तो आनंद भोगता येतो आणि मग ती रुची तयार होत चालते. अर्जुनासारखा या ग्रंथाचा अधिकारी. अर्थाविन पोथी वाचोनी काय अर्थाविन पोथी ओ अर्थाविना पोथी वाचोनी काय, अर्थाविना पोथी वाचोनी. प्रेमाविन बदल नकाविन
प्रेमाविण भजन अर्थाविण पोथी वाचुनी काय अर्थ कळला तर वाचण्यालाही मजा वाटते, आनंद वाटतो. तात्पर्य या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जो अधिकारी आहे, जो अध्यात्मशास्त्रात निष्णात आहे, असा या ग्रंथाचा तो अधिकारी आहे. अमृतानुभव तर मुक्त होण्याचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहून तयार झाली, निवृत्तनाथ महाराजांच्या पुढे ठेवली. ज्ञानेश्वरी चांगली आहे, ग्रंथ चांगला आहे. निवृत्तनाथ महाराज म्हणले, अरे बाबा एवढा मोठा ग्रंथ केला, तुला त्याचा काही अनुभव म्हणे आलाय? मग सांग ना. तो हा अनुभव अमृत, तो हा ग्रंथ आहे. आणि चांगदेव 65 तर 1400 वर्षे 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी, 1400 सर्व सिद्धी संपन्न. पण अध्यात्मशास्त्राविना कोरडे राहिलेले असे चांगदेव महाराज, त्यांच्याकरता चांगदेव 65 आहे. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठाचं तसं नाही. हरिपाठात मुमुक्षु बद्ध कोणी असो, सर्वांचा हरिपाठात अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ सर्वांना वाचता येतो, सर्वांचा अधिकार हरिपाठामध्ये. सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरी नामे, कलियुगी उद्धार हरी नामे. हरिपाठात सर्वांचा अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. असा हरिपाठ सर्व संपूर्ण मनुष्य प्राणी मात्रा करता यो हरिपाठ आहे. सर्वांनी हरिपाठ वाचावा, सर्वांनी हरिपाठ म्हणावा, असा हा हरिपाठ. आणि हरिपाठातील पहिला अभंग, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या देवाचे द्वार. पहिला देव शब्द आहे. देवाची आहे द्वारी. कोणत्या देवाच्या दारात? देव तर पुष्कळ आहेत. 33 कोटी चामुंडा, 8 कोटी भैरवर. कोणत्या देवाच्या दारात उभं राहिलं म्हणजे 4 मुक्ती प्राप्त होतील. देव किती? हिंदू धर्मामध्ये फारच देव आहे. देवाचं रूप एक निर्गुण रूप आहे आणि एक सगुण रूप आहे. एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. मग सगुणाची भक्ती करावी का निर्गुणाची भक्ती? निर्गुण तरी देवच आणि सगुण तरी देवच. रूप दोन आहे, निर्गुण आणि सगुण. पण निर्गुणाची भक्ती अवघड आहे. निर्गुणाची भक्ती म्हणजे डोळ्याला काही दिसतच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. हे निर्गुणाचं रूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया.
निरगुण निराकार तू चिरघुराया. त्याला रंग नाही, रूप नाही, छाया नाही, कशी भक्ती करायची? या निर्गुणाची भक्ती कठीण आहे, कठीण. दुःख आहे, फार कष्ट आहेत. यालाच योगाचा मार्ग म्हणतात. विढाला विढाला विठ्ठला 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 कठीण भक्ती आहे ही. योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, त्या दुःखाच्या वाटा भागावाला. दुःखाच शिवाय जो निर्गुणाचा भक्त आहे तो बसण्यात आसनात चुकला उकला तर त्याची जबाबदारी भगवान घेत नाही. त्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे. विठ्ठल विठ्ठल कशी भक्ती करावी? देवा नाही नाव, देवा नाही गाव. त्याला नावं नाही, त्याला गावही नाही. कशी भक्ती करायची त्याच्यावाली? म्हणून हे निर्गुण रूप जे आहेत, निर्गुण उपासक आहे ना, निर्गुणाची भक्ती करणारे आहेत. बरं, हे रूप मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. ते मनाने आकलन होत नाही आणि तिथपर्यंत मनुष्याची बुद्धी पोहोचत नाही. हा निर्णय मनुष्याच्या बुद्धीचा वाचेच्या पलीकडचा आहे. विठ्ठला विठ्ठला देव ठरवण्याचं स्वातंत्र्य मनुष्यकृत बुद्धीला नाही. ती वेदच जाणव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पहिल्या अध्यायात पहिल्या ओवीत, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. ओम नमोजी आद्या. कोणाला नमो? आद्या म्हणजे सर्वांच्या आधीचा. डोळ्याला काही दिसत नाही, म्हणून मनुष्याच्या बुद्धीचा वाचेचा पलीकडचा याचा निर्णय मनुष्य करू शकण्याचा निर्णय करू शकेल तर फक्त वेदच करू शकतो. विठ्ठला विठ्ठला वेद प्रतिपाद्या म्हणजे वेद त्याचं वर्णन करू शकतो. वेदालाच तो अधिकार आहे. वेदालाच तो अधिकार आहे. आणि वेदही पुढे चालू तोही मौन धरतो महाराज. वेद जाणो गेला तो पुढे मौनावाला, देव जाणो गेला तो पुढे मौनावाला. वेद ही गप्पच होतोय. वेदाची बुद्धी कुंठित होते, तिथं आपल्यासारखाची कशी डाळ शिजत. विठ्ठला विठ्ठला हे निर्गुण स्वरूप आहे, एक सगुण स्वरूप आहे. निर्गुण स्वरूप अवघड आहे. मन वाच तीत तुझे हे स्वरूप, मनाच्या वाचेच्या पलीकडे असणार आहे त्याचं स्वरूप आहे निर्गुण. असं हे तत्व आहे. आणि म्हणून सगुण भक्ती
हीच चांगली भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे आपलं भजन कीर्तन, देवाची पूजा, देवाची आरती, ही आपली सगुण भक्ती आहे. आपल्याला मूर्ती दिसते, खंडोबाराय देव आपल्याला दिसतात, त्यांची आपण पूजा अर्चा करतो, गळ्यात हार घालतो, ही सगुणाची भक्ती आहे. आणि म्हणून सगुण भक्तीच चांगली आहे. सगुण भक्ती सर्वांना करता येते, कोणालाही करता येते. आणि मग तो कुठेही असला, कोणालाही. आणि मग ते याच अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. अरे बाबा, तो संसारात असला तरी, कुठेही असला तरी जिव्हेला वेग लावा. ही सगुणाची भक्ती आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. सगुण भक्ती, सगुण देवच चांगला आहे. उभा क्षणभरी देवाच्या दारात उभा आहे, क्षणभर उभा राहिल्याने फल काय? तिने मुक्तीचारी साधी यायला. आता देवाच्या दारात कोण उभं नाही? माणसं तर देवाच्या दारामध्ये तर रांगाच्या रांगा लागल्या राजा. किती काही माणसं देवाच्या दारात आहे. ते क्षणभर काय? दिवाचा दिवस उभे, वेळचा वेळ उभे माणसं, क्षणभरच काय. पण मग आता दार कोणतं, क्षण काय, हा सर्व विचार झाला पाहिजे. आणि हा एवढा विचार करायला आपल्याला टाईमच नाही. 8:30 वाजले, 9:15 वाजले असं. पुढं जेवणाचा प्रसंग आहे आणि कीर्तन तर टायमात संपलं पाहिजे. आणि कीर्तन जर टायमात नाही संपलं तर म्हणतं उद्धव महाराज म्हणतील याला परत कधी कीर्तनच देऊ नका. ते म्हणजे टायमाचे भलते बांधेल. आमच्याकडे तिथं कार्यक्रम म्हणलं तर 10 ते 11, 10 ते 12 राईट टायमाला येणार. टायमाला लगे कीर्तन सुरू. आता ते माणसाला सवय, आता तिकडं आम्ही मराठवाडा, तिकडं आम्ही लेट येणारे माणसं. मग 9च्या पुढं मी जर गेलो तर परत राजा भाऊ तुम्ही किती फोन केले, ते म्हणशील ते टायमच नाही गंमत. विठाला विठाला. हो, दाराचं अनेक वर्णन केलेलं आहे. जेत ज्ञानाचा क्रोटा केला, तेत सेवा हा दार वंटा. सेवा हे द्वार आहे, अंत प्रवेशाचं द्वार आहे. पण सेवा भक्ती तशी घडली पाहिजे, सेवा तशी झाली पाहिजे. क्षणभर उभं राहायला पाहिजे. हे विश्व आहे. या अनंत कालाच्या याच्यामध्ये आपलं आयुष्य क्षणभरच म्हणावं लागेल. देवाच्या दारात उभा आहे, देवाच्या दारात स्थूल शरीर उभं, स्थूल हे शरीर. आणि मोक्ष हा या स्थूल शरीराला नाही आहे. मोक्ष हा बद्ध जीवाला प्राप्त होतो. हे स्थूल शरीर जड आहे. आणि देवाच्या दारात काय उभं आहे? मग देवाच्या दारात फक्त स्थूल शरीर उभं आहेत. माणसाचा जीव तर दुसरीकडेच रंगलेला आहे संसारात. साधा माणूस देवाच्या दर्शनाला जर आला, चप्पल चांगली भारी जर असेल तर त्याचं त्या देवाच्या दर्शनात लक्ष लागत नाही. विठाला विठाला. म्हणजे संसाराच्याच दारात उभा
आहे, फक्त स्थूल शरीर तिथं आहे. मग कसा मोक्ष प्राप्त होणार? मोक्ष प्राप्त होणं कठीण आहे. वा क्षणभरी बद्ध जीवाला मोक्ष प्राप्त होतो. या स्थूल देहाला तो प्राप्त मोक्ष प्राप्त कसा आहे? हे शरीर इडच राहतं. आणि म्हणून देवाच्या दारात देवाची पूजा अर्चा करीत असताना आपलं एवढं तेवढं कळ, पण देवाचं आपलं एक जीव झाला पाहिजे. देवाची भक्ती करीत असताना इकडे तिकडे मन भटकलं नाही पाहिजे. क्षणभर उभा राहिला तर 4 मुक्तीचा लाभ. सलोकता, समीपता, सायुज्यता, अजून स्वरूपता. स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता या 3 मुक्ती भजनाने नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या आहे. आणि चौथे जो सायुज्य मोक्ष जो आहे तोही भजनाने भगवंताच्या भक्तीने प्राप्त, तोही देवाच्या कृपेने होतो. विठाला तिन्ही मुक्ती 4 साधविल्या देवाचे द्वारी उभा क्षणभरी. तिन्ही मुक्ती 4 साधव देवाच्या दारा क्षणभर उभा राहिला तर 4 मुक्तीचा प्राप्त होता. आणि म्हणून मुखाने तुम्ही भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने तुम्ही नामस्मरण कराल तर तुमच्या पुण्याची गणना कोण करील? अहो पाप किती असू द्या हो, हरी उच्चारणानंतर पाप रासे जातील शिक्षण मात्र. पापाचे कळप पडती पुढे, पापाचे कळप पडती पुढे, पापाचे कळप पडती पुढे, पापाचे कळप पडती पुढे, कळप पडती पुढे, बाबाचे कळप पडती पुढे, बाबाचे कळप पडती पुढे, बाबाचे कळप पडती पुढे. हरी 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 मंत्र हा जीवाचा, हरी 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 मंत्र हा जीवाचा. पापाचे कळप पडती पुढे, पापाचे कळप पडती पुढे. किती पाप असू द्या ना, भगवंताच्या नामास्मरणे पाप राहू शकत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही मुखाने भगवंताचं नामस्मरण करा तर पुण्याची गणतीच कोणी करू शकत नाही. आणि मग तुम्ही कुठे असले तरी असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाया सारा, वेदशास्त्र उभारी बाया सारा, वेदशास्त्र उभारी बाया सारा. असोनी संसारी जिवे वेगू करी. आतोनी संसारी जिवे वेगू करी, संसारी जीवे वेगू करी. आतोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाया सारा, वेदशास्त्र उभारी बाया सारा. संसारात असले तरी जिभेला वेग लावा. याला आधार वेदशास्त्र पुराण. वेदशास्त्र बोर हात करून सांगतात. जिवेला वेग हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असुनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाय सदा संसारी. संसारात असले तरी म्हणजेच हरिपठाचा अधिकारी कोण?
हरिपाठाचा अधिकारी हा संसारी जीव. सर्वसामान्य माणसाकरता हा हरिपाठ ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल सर्वसामान्य माणसाकरता, संसारी माणसाकरता, संसारी माणूस हा हरिपाठाचा अधिकारी आहे. आणि म्हणून संसारी माणसाला केलेलाच हा उपदेश. संसारी माणसाला म्हटलं संसाराचा त्याग करा, या आमच्या बरोबर येतील का? कसं येत येईल? सारं सोडून द्या, तुम्ही फक्त सतत नामस्मरण करा, फक्त भजन भजन करावी वेळोवेळा भजन करावी वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा भजन करावे. संसारी जावे असोनी ना जावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी जावे असोनी न जावे, भजन करावे वेळोवेळा. ओ भजन करावे वेळोवेळा. सतत भजन करा, सतत नामस्मरण करा. खांद्यावर पताका घ्या, ह्या देवाची त्या देवाला, ह्या त्या देवाची ह्या देवाला. संसारी माणसाला शक्य आहे की? संसारी माणसाला तपाला बसता येईल का? बस म्हटलं तर बसल का तो? आणि कोणी बस असायला वर हात करा बरं. कोण बसतो? बसू शकत नाही. मग असा उपदेश संसारी माणसाला करून जमन का? त्याला असं सांगावं लागतं, थोडं 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 थोडं. लहान मूल असतं, ते औषध घेत नाही. मग त्याला आई म्हणते, अरे बाळू तू आता एवढंच घे, अरे बाळू तू आता एवढंच घे, एवढंच घे, एवढंच घे, एवढंच घे, कुठपर्यंत एवढंच घे, एवढंच घे. आजार भरा वस्तू एवढंच घे, एवढंच घे करता करता आई त्याला औषध देतच राहते. एवढंच घे म्हणते. तर संसारी माणसाला केलेला उपदेश एकदम जर सांगितलं, बसा तपाला कसा बसल. आणि म्हणून माऊली म्हणतायत, देवाची द्वारी उभा क्षणभरी, म्हणून क्षणभर 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 म्हणता म्हणता त्याला गोडी एकदा लागली रे लागली, मग गोडी लागून जाते. पण एकदम तुम्ही जर सांगायला जर गेले तर एकदम संसारी माणसाला ते कसं जपेल? विठ्ठल विठ्ठल तसं त्या बाळाला थोडं 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 एवढं एकदाच घे, एकदाच घे, एवढंच घे, एकदाच घे, एकदाच घे करता करता आई त्याला सतत औषध रोग बरा होईपर्यंत एकदाच म्हणत राहते. तसं संसारी माणसाला केलेलं उपदेश क्षणभर, फक्त लय नाही, फक्त क्षणभर, थोडा वेळ. आणि म्हणून असा हा उपदेश आहे, देवाची द्वारी उभा क्षणभर. तेने मुक्तिचारी साधविल्या, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग संसारात असला तरी आसोडी संसारी, याला आधार वेदशास्त्र भारी बाह्य सदा. वेदशास्त्र पुराण वर हात करून सांगतायत, विठ्ठल विठ्ठल कुंडली कमरला हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
वेदशास्त्र उभारी बाया सदा वर संकात कुठेही असा तुम्ही वेदशास्त्राची साक्ष आहेत ते हात करून कुठेही असलात कसेही असलात ज्या परिस्थिती असतात त्या परिस्थितीमध्ये संसारात जरी असले तरी आपल्या जीवेला भगवंताच्या हरिनामाचा वेग लावा. तो वेग जर लावाल तर काय होईल त्याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरण. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या कोण म्हणे व्यासाचे या कोण मन व्यासाचे या कोरा ज्ञानदेव मन व्यासाचे या कोरा वर के ताराणा पांडवा वर के ताराणा पांडवा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा के म्हणा हरी मुखे म्हणा के चरणा पंडवा गजी भर के चरणा पंडवा गजी हरी के मन हरी मुके मन हरी मुके मन हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा भगवान भगवान काय वाजा भगवान खुमाय भगवान कुमार भगवान खुमाय भगवान कुमार भगवान खुमाय व्यासांची साक्ष घेत आहेत. व्यासांचे अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुराण आहेत, अनेक उपनिषद आहेत. परंतु तरीही व्यासांची इच्छा पूर्ण झाली म्हणून व्यासांनी महाभारत ग्रंथ केला. या भारताचा ग्रंथ. त्या महाभारत ग्रंथामध्ये व्यासाने पांडवांचं वर्णन केलेलं आहे. कौरव पांडव सर्वच कथा आहे त्याच्यामध्ये. परंतु सदा सर्वदा भगवंताचं स्मरण करणारे असे जे पांडव, त्या पांडवांच्या घरी एवढी मोठी द्वारका नगरी सोडून तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या घरी राहतो. पांडवांच्या घरी राहतो नव्हे, न सांगता करी सर्व काम. त्या पांडवांचे सर्व काम तो करतो. कारण पांडव सतत भगवंताचं नामस्मरण करतात आणि म्हणून तो भगवान परमात्मा पांडवांच्या घरी आहे. आपणही सतत भगवंताचं स्मरण केलं तर भगवान परमात्मा काय येणार नाही आपल्याकडं. आपण त्याचं काही केलंय काय? पण जसं पांडवांचं स्मरण, जसं पांडवांचं भजन, जसं सतत पाहते पांडव अखंड वनवासी परत्या देवासी आठविती, सतत भगवंताचं स्मरण केलं आणि म्हणून तो भगवान परमात्मा त्या पांडवांच्या घरी आहे. देवही आपल्या घरी आला पाहिजे अशी आपली इच्छा असेल तर हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी. हो देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधविल्या. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिंगे वेकू करी. वेदशास्त्र बारी बाय सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. समस्त ग्रामस्थ गावकटी मंडळी वाकडीकर खंडोबारायाच्या मंदिरात या प्रांगणामध्ये सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मणी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने पुरुषोत्तम मास अधिक मासानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा आपला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडं आली. जशी मला काही सेवा करता आली त्याप्रमाणे मी केली. माझे परमपूज्य गुरुवार्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांनी माझ्याकडून जसं काही वेडवाकडं बोलून घेतलं आहे त्याचप्रमाणे मी तुमच्या पुढं बोललो.
7 दिवसाचा सप्ताह आहे. शेवट काल्याचा प्रसंग परम आदरणीय महंत उद्धवजी महाराज यांच्या काल्याच्या कार्यक्रमाने सांगता होईल आणि सर्व महाराज मंडळी, संत मंडळी आणि आपल्या पॉम्प्लेटमध्ये आहे सर्व चांगली चांगली महंत आहेत, सर्व येणार आहेत आणि महंत उद्धव महाराज यांच्या काल्याच्या त्यांनी सांगता होईल. जशी मला तुमची सेवा करता येईल त्याप्रमाणे मी केली झालेली सेवा गोड करून घ्या. समस्त ग्रामस्थ, गावकरी मंडळी, वाकडी तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. माझ्याकडून बोलण्याच्या वेळात काही माझ्याकडून काही हुकला असेल, काही चुकला असेल, त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय उद्धवजी महाराज, महंत उद्धवजी महाराज यांनाही माझा सप्रे नमस्कार. तुम्हा सर्वांनाही नमस्कार. काही हुकला असेल, चुकला असेल, काही कमी असेल त्यात भर घाला. तरी न्यूनती पुरती अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवे तो असे झालेली सेवा गोड करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली